जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नुकतंच जे दापोली आणि जो हरणे बीच आहे याच्यामध्ये असणारा जो आंबेनळी घाट आहे, या घाटामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्यातील जे 8 तरुण आहेत ते या अपघातामध्ये ॲक्सिडेंट होऊन या ठिकाणी निधन पावलेले आहे। आणि म्हणून आपण बघितलं तर जो मुंबई आग्रा महामार्ग आहे त्यावरती देखील जी डंपर आहे, डंपर आणि आपण बघितलं तर लक्झरी यांच्यामध्ये देखील तशाच प्रकारचा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून अशा प्रकारचे जे अपघात आहेत ते बऱ्याच वेळेला आपण ओढवताना बघत असतो। आणि असं म्हटलं जातं की इथे आपल्याला जी मानसिकता आहे ती अशी सांगते की कानाकानामध्ये देव आहे, गॉड आहे, अल्लाह आहे आणि अशा प्रकारची एक दैवी शक्ती लोकांमध्ये पेरली जाते। आणि बऱ्याच साऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर देवदर्शनाला जाताना अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या देखील घडत असतात। आणि लोक जे आहेत ते अशा दैवतीकरणाच्या माध्यमातून प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती करत असतात आणि अशा प्रकारचे जे मोठे अपघात आहेत ते आपणाला होताना दिसत असतात। आपण जर बघितलं तर बऱ्याच साऱ्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर एन्जॉयमेंटच्या नावाखाली जो आजचा जो तरुण आहे तो अशा प्रकारच्या ज्या नाहक गोष्टी आहेत त्या स्वतःहून ओढवताना आपणाला दिसत असते। बऱ्याच ठिकाणी एन्जॉयमेंटच्या नावाखाली ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही, ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही, तशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत तो आजचा तरुण करताना आपल्याला दिसत आहे। आणि म्हणून अत्यंत दुर्दैवी जी घटना आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। या कुटुंबातील सदस्यांना लवकरात लवकर या दुःखातून मुक्ती मिळो, या दुःखातून त्यांचं जे जीवन आहे ते सावरो आणि या लोकांवरती आलेलं जे हे दुःख आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र, या संपूर्ण जो भारत आहे किंवा प्रत्येक व्यक्ती जे आहे ती या दुःखामध्ये सामील आहे। त्यांना लवकर या दुःखातून चांगल्या प्रकारचे सावरो किंवा चांगल्या प्रकारचं बळ मिळो, प्रत्येक कुटुंब जे आहे ते या ठिकाणी सुखी हो, अशा प्रकारची मंगलकामना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना व्यक्त करत आहोत। जय भीम। म्हणून मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट जी आहे ती या ठिकाणी अतिशय महत्त्वाची ती लक्षात घ्यावी लागेल। या निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वेळेला माणूस निसर्गाच्या विरोधात जगतो किंवा निसर्गाला मारक अशा प्रकारच्या ज्या वेळी रूढी परंपरा मानतो आणि निसर्गाचं ज्या वेळी खच्चीकरण करतो त्यावेळी अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत तो निसर्ग त्या ठिकाणी घडवण्याचं काम करत असतो। आणि म्हणून आपण जीवन जगत असताना माझ्याकडून कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची चूक होणार नाही की त्यामुळे निसर्गाचं जे आहे ते नुकसान होईल, अशा प्रकारची कोणतीही कृती मी करणार नाही की ज्याच्या माध्यमातून आपल्याला कायिक असो, मानसिक असो किंवा शारीरिक असो अशा प्रकारची इजा पोचेल। यासाठी आपण सर्वांनी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि एन्जॉयमेंट करत असताना अशा प्रकारचे जे हादसे आहेत, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडणार नाही याकडे आपण कटाक्षानं बघितलं पाहिजे। कितीही आपण काहीही केलं तरी शेवटी जो निसर्ग आहे तो अतिशय शक्तिशाली आहे, निसर्ग जो आहे तो अतिशय वेगवान आहे किंवा निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या प्रत्येक सेकंदाला जबरदस्त अशा तेजीने त्या चालत राहतात। आणि म्हणून निसर्गाला जेवढी आपण साथ देऊ तेवढाच जो निसर्ग आहे तो आपल्याला जगण्याला मदत करेल, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे।